वरळीच्या आचार्य यात्रे रोड परिसरात मनसेकडून आंदोलन केले जाते। भुयारी मेट्रोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या विरोधात हे आंदोलन होत आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, ऋषाली बरोबर आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मनसेच्या वतीनं हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। विभाग प्रमुख संजय जामदार जे आहेत त्यात उत्तम सांडव यांच्या वतीनं भुयारी मेट्रोच्या या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि कुठेतरी चुकीच्या पद्धतीने हे काम जे आहे ते मेट्रोचं झालंय असं त्यांचं म्हणणं आहे। उत्तम जामदार आपल्या सोबत आहेत। काय नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? का आंदोलन करताय तुम्ही आज? म्हणणं जे निकृष्ट दर्जाचं काम ह्या ॲक्वा लाईन म्हणजे आचार्य आता चौकामध्ये झालेलं या स्टेशनचं मागच्या वेळेस देखील पाणी भरलं होतं। आता देखील त्यांनी ज्या लाद्या वगैरे लादी सुशोभीकरण केलेलं आहे सगळं निखळत आहेत। आता देखील पाणी भरलेलं आहे। आपण जर तिथं हे कव्हर केलं, न्यूज कव्हर केली, तिथे ताडपत्रीने झाकलेलं आहे तो प्रकार। आणि जर त्यांना विचारलं, त्यांना जाब दाखवला किंवा आम्ही आंदोलन केली की त्यांना झणका येतो, त्यांना मिरची लागते। मग या प्रशासनात बसलेले सगळे आणि यांना जर सभागृहामध्ये काय आमचे मंत्री म्हणजे बाकीचे जे असतील विरोधामधले मंत्री काही विचारायला गेलं की त्यांना राग येतो आणि म्हणतात की बाबा तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करताय। म्हणजे आपण कुठल्याही प्रकारे जर आपण त्यांना जाब विचारला तर त्यांना महाराष्ट्राचा अपमान वाटतो। ही कुठली दादागिरी? आणि ज्यावेळेस हे विरोधामध्ये होते आणि बाकीचे लोक सत्तेमध्ये होते त्यावेळेस याहीपेक्षा मोठमोठे आंदोलन त्यांनी घेतली, याहीपेक्षा मोठमोठे प्रश्न त्यांनी विचारले, त्यावेळेस त्यांना अपमान नाही वाटला किंवा त्यांचा अपमान नाही झाला महाराष्ट्राचा। खऱ्या अर्थाने जिथे अपमान होतो, जिथे जे आता होतो खरा बाबा एवढ्या महिलांची फसवणूक केली, चांगल्या महिलांची फसवणूक केली, अधिकारी महिलांची फसवणूक केली, सर्वसामान्य महिलांची फसवणूक केली, त्याच्यावर अजून कुठली कारवाई होत नाही। त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्राचा अपमान वाटत नाही। छत्रपती महाराजांवर बोलणारे जे लोक आहेत त्याचं तुम्हाला अपमान वाटत नाहीत। संविधानाचे हे चिरपाड करणारी ही सर्व मंडळी आज सत्तेवर बसलीत, त्याचा तुम्हाला अपमान वाटत नाहीत। सो शेअर बाजार चाललेला आहे याचा आमदार खासदारांचा जो भाव चढ्या अधिक उताराने केलेला आहे। आज आपण पाहिलं असेल की या भाजपामध्ये 20% देखील ओरिजिनल नाही आहेत त्यांची स्वतः पिल्लावळ, म्हणजे त्यांनी जन्माला घातलेली ही मुलं 20% देखील नाही आहेत, सगळे आयात केलेले आहेत। बरं, हे आयात केलेली कोण मंडळी आहेत ती ज्यांच्यावर आरोप केले मोठे मोठे भ्रष्टाचाराचे? म्हणजे आपण काय बोलतो आणि कसं वागतो याचं काही देणं घेणं नाही त्यांना। फक्त आपण सत्तेमध्ये राहिलं पाहिजे, आपली दादागिरी चालली पाहिजे। त्यासाठी किती पैसा ओतावं लागला, टाकावं लागला तरी काय हरकत नाही। अशा प्रकारचा मजूरपणा या सरकारला आलेला आहे आणि म्हणून आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे सगळं जमलेले आहेत। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।